तर वैद्यकीय प्रवेशासाठीची घेतली जाणारी नीट 2026 परीक्षा अखेर रद्द करण्यात आली आहे। पेपर फुटीनंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये तणावाचं वातावरण आहे। वर्षभर मेहनत घेऊन अभ्यास केला असतानाच पेपर फुटीमुळे परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थी नाराज झालेत। तरी नीट परीक्षा देणारे विद्यार्थी आणि त्यांच्या शिक्षकांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी। आपण पाहूयात। 3 मे रोजी घेण्यात आलेली नीटची परीक्षा आज NTA ने अखेर रद्द केलेली आहे। कशी केली होतीस तयारी आणि जेव्हा आज कळतंय की हा सगळा पेपर जो आहे तो कॅन्सल केलेला आहे, काय वाटतं? मी एकदा रिपीट केलं यावर्षी, सो मग आता मला दुसऱ्यांदा पेपर द्यावा लागत होता। सो टू गिव्ह इट द थर्ड टाइम इट इज़ अ व्हेरी स्ट्रेसफुल सिच्युएशन। या स्ट्रेसच्या आतमध्ये ते आम्हाला अजून एक पेपर द्यायला लावतात। अँड हाऊ अनफेअर इट इज टुवर्ड्स ऑल द पीपल ज्यांनी ॲक्च्युली तो पेपर इतका फेअरली दिला आहे। म्हणजे जिथे चिटिंग झाली आहे तिथे झाली आहे, पण आम्ही जिथे फेअरली दिला आमच्यासोबत हे खूप अनफेअर आहे की तुम्ही आमचा पेपर परत कंडक्ट करताय। खूप टेन्शन आलं आहे की आता कसं होणार आहे, पुढं काय होणार आहे, म्हणजे माहीत नाही आता कसं। आता आम्ही सगळं सोडून रिटर्न घरीही चाललो होतो। आता या सिच्युएशनमध्ये आम्ही स्ट्रेसमध्येच असतो। 2 वर्ष आम्ही त्यांच्याबरोबर तेवढा स्ट्रेस घेतलेला असतो। आत्ताच मुलं रिलॅक्स झाली होती, आत्ताच पेपर छान गेला आहे। आता आपण आम्ही पुढच्या तयारीला लागलो होतो की आता आपल्याला कुठले कॉलेजेस निवडायचे आहेत, आपल्याला पुढं कुठं काय काय करायचं आहे, ह्या हिशोबाने आम्ही पुढची तयारी करत होतो। परीक्षा आता ती परत तर द्यावी लागणारच आहे, कारण ते आता डिक्लेअर झाले। त्यामुळं असं तर वाटतं की कालच रिलॅक्स झालेलो, आजपासून परत पूर्ण अभ्यास चालू करावा लागेल। रिव्हिजन वगैरे लेक्चर जर असले रिव्हिजनचे तर ते सगळं परत करावं लागणार, त्यामुळे एक डोक्याला खूप ताण आला। कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे, साम TV न्यूज, पुणे।